प्रियाला प्रीत कळेना। माझ्या बाबांनी मला मी खूप लहान असताना एक गोष्ट सांगितली होती। एक हलवाई असतो, आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असतो तो। त्याला लोक विचारतात की बाबा तुझी शेवटची इच्छा काय? तेव्हा तो म्हणतो की मला सगळ्या प्रकारची मिठाई एक एकदा चाखून बघायची। सगळे आश्चर्यचकित होतात, म्हणतात अरे तू आयुष्यभर हाच धंदा केलास आणि तुला मिठाई कशी काय चाखायची? त्यावर तो म्हणाला की मी आयुष्यभर सगळ्यांना शेकडो लोकांना मिठाया तोलून दिल्या, पण त्या मिठाईची चव घ्यायची मात्र राहूनच केलं। काका आपलंही थोडंसं असंच असतं ना। आपण बँकेमध्ये नोकरी करतो, लाखा लाखांचे व्यवहार सांभाळतो, पण स्वतः पैसे कमवायचं राहूनच जातं, त्याचा उपभोग घ्यायचं राहूनच जातं। मी एवढंच सांगू शकेन तुम्हाला। फार छान सल्ला दिलास तू अभि। तुझ्या या बोलण्यामुळे उर्मी आली मला, नवीन काहीतरी शिकण्याची, नवीन काहीतरी करण्याची। थँक्स अभि, फार मोठा होशील तू। मुंबई तडका 99.9 FM ऐकताय तुम्ही। मी तुमचा RJ अभिजित आणि आज तुमच्यासाठी लास्ट शो। गुड नाईट, गुड बाय। काय बोलतोयस तू? अरे आपलं आधी काही असं बोलणं झालंच नव्हतं, आणि मला सुद्धा काही सुद्धा माहित नव्हतं। हे बघ, तुला इथे काही प्रॉब्लेम आहे का? तू का सोडतोयस रेडिओ स्टेशन? तुला हायर पॅकेज हवंय का? तू मला सांग ना, तुझ्यासाठी मी वाटेल ते करीन, पण तू आम्हाला सोडून जाऊ नकोस रे। लिसनरला आणि आम्हाला तुझी खूप सवय झाली आहे रे। कदाचित माझं हे बोलणं तुला स्वार्थीपणाचं वाटेल, पण प्लीज तू आम्हाला सोडून जाऊ नकोस। सर माझ्यासाठी सुद्धा हा काही फार सोपा निर्णय नव्हता, पण काही मेजर रिझन्स अशी आहेत त्यामुळे मला असा निर्णय घ्यावा लागतोय। मला वाटलं होतं तिला US ला जायची इच्छा आहे म्हणजे जसं काही लोकांना बाहेरच्या देशात फिरून यायची इच्छा असते तसं असेल, पण हिच्या डोक्यात US बद्दल एक वेगळीच क्रेज आहे, तिथंच सेटल व्हायचंय तिला। आता कसं समजवू मी तिला? तिच्या घरातले बाकीचे लोक किती साधे, किती समंजस आहे, हिलाच हे वेड कसं लागलंय कोणास ठाऊक। ह्याला काय वाटलं? ह्याच्या बोलण्याला भुलून मी ह्याच्या त्या फालतू थर्ड क्लास नाटकात काम करणार आहे? नो वे। ओ गॉड, पण मी का त्याच्याविषयी इतका विचार करतेय? हेल विथ दॅट चंदू अँड हिज लो क्लास प्ले। व्हॉट हॅपन विथ रिया? नो वे। मला असं वाटायला लागलं की मला जे काही करायचं आहे ते या छोट्याशा नोकरीमध्ये एवढ्याशा पगारात मी नाही करू शकत। मला तुमच्यासाठी, या घरासाठी खूप काही करायचं आहे, आणि मला कळून चुकलंय ते। त्यामुळे आता नोकरीत नाही अडकायचंय मला। काय गरज आहे या सगळ्या गोष्टींची? गरज आहे आजी, तुम्हाला नाही लक्षात येणार। माझ्या जागेत येऊन बघा ना, सगळ्या गरजा स्पष्ट दिसायला लागतील। आता माझं असं वय की ज्यामध्ये मी रिस्क घेऊ शकतो। नंतर जबाबदारी अंगावर पडल्यानंतर त्यांचं कारण पुढे करून मला या रिस्क नाही घेता येणार। त्यामुळे मला आत्ताच हा चान्स घ्यायचा आहे। हो अभि, पण मग त्यासाठी लागणारे पैसे ते कुठून येतील? मी कर्ज काढेन। शमिका मला खरं खरं सांग, मी घेतलेला निर्णय बरोबर आहे ना? हो अभि, तुझ्या प्रत्येक निर्णयात, प्रत्येक क्षणी मी तुझ्या सोबत आहे।